पाहूया दुपारच्या 100 बातम्या। बीडमध्ये मागील 40 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय। त्यामुळे कधी नव्हे ते कपिलधारचा धबधबा प्रवाहित झालाय। उंचावरून कोसळणाऱ्या या धबधब्याचं मनमोहन दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली। मे महिन्यातच पावसानं हजेरी लावल्यानं पर्यटकांची पावलं लोणावळ्याकडे वळू लागली आहेत। त्यामुळे पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्यानं जुना पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली। पुण्यात मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसल्यानं पशुपक्ष्यांना मोठा फटका बसलाय। पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करणाऱ्या मेंढपाळांच्या आयुष्यावरही परिणाम झालाय। पावसात भिजून थंडीनं कुडकुडलेल्या मेंढ्यांचा मृत्यू झालाय। उन्हाच्या तडाख्यानं होरपळून निघालेल्या शहराला यंदा मे महिन्यात पावसाने जबरदस्त झटका दिला। मुसळधार पावसाने शहराच्या मुख्य रस्त्यांवर पाणीच पाणी साचलंय। बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय। शेतातील कांद्याचा अक्षरशः चिखल झालाय। यावेळी चिमुकल्या मुलीलाही अश्रू अनावर झाले। दौंड तालुक्यातील पाटस गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। पाटस बाजारातील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान झाले, तर रस्त्यालाही नदीचं स्वरूप प्राप्त झालं। हिंगोली जिल्ह्याला मागील 10 दिवसांपासून पावसानं झोडपून काढलंय। या पावसामुळे ओढ्या नाल्यांना पाणी आलंय, तर कयाधू नदी पात्रात देखील पाण्याची पातळी वाढल्यानं नदी प्रवाहित झाली। उत्तर पुण्याला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। संपूर्ण परिसराला पावसानं झोडपून काढलंय, तर तळ्यांनाही अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दौंड तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड सांगली महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाली। त्यामुळे प्रवाशांचीही तारांबळ उडाली। निफाड येवला भागात पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय। एका शेतकऱ्याची नुकतीच केलेली विहीर पावसाने खचली, तर येवल्याच्या ग्रामीण भागामध्ये कांदा आणि मका पिकाचं नुकसान झालंय। मान्सून पूर्व पावसाचा भुईमुग उत्पादकांनाही फटका बसलाय। भुईमुगाच्या शेंगांना मोड आलेत, तर काही भुईमुगाच्या ओल्या काड्याचेही नुकसान झाले। त्यामुळे भुईमुग शेतकरी हवालदिल झालाय। धाराशिव जिल्ह्यात उन्हाच्या तडाख्याऐवजी आता पावसानं हजेरी लावली आहे। मे महिन्यामध्ये 24 पैकी 19 दिवस पाऊस पडल्यानं पर्जन्य मापकावर 121 मिमी पावसाची नोंद झाली। कोकणात सध्या मान्सूनपूर्व पावसानं धुमाकूळ घातलाय। पावसाची तीव्रता वाढत असल्यानं पुढील 24 तासांमध्ये अतिवृष्टीचीही शक्यता आहे। त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला पावसामुळे ब्रेक लागलाय। त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांचं लाखोंचं नुकसान झालंय। सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी होडी वाहतूकही बंद करण्यात आली। लातूर जिल्ह्यात मागील 10 दिवसांपासून अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत, तर मुसळधार पावसामुळे घरणी नदीवरील पूलही वाहून गेला। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। मागील 5 दिवसांपासून बारामतीत मुसळधार पावसाच्या सरी बरसतायत। त्यामुळे परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। त्यामुळे आता नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात शेतकऱ्यांचं उन्हाळी धाकपीक पूर्णतः नष्ट झालं। अचानक आलेल्या पावसाने शेतात कापून ठेवलेलं धान भिजल्याने सडून गेले। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 दिवसांपासून रिमझिम पाऊस पडतोय। ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे नागरिकांच्या आजारांमध्ये मोठी वाढ झाली। पुण्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। यावेळी जवळपास 41 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता। भर पावसात जंगलात जात महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करत 41 गावांना पुन्हा प्रकाशमय केले। अहिल्यानगरमध्ये गुणवडी परिसरात तब्बल 30 ते 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्यात नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। यामुळे उन्हाळ्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईतून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे।
दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने छोटे पूल पाण्याखाली गेलेत। मेरगळ मळ्यातील ओढ्यावरील पुलावरून पाणी जात असल्याने गावकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। सध्या सिंधुदुर्गात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। पालघर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने शेतीसह सुक्या मासळीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावलाय। मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात आंबा, उन्हाळी भात आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। कृषी विभागाच्या पथकांनी केलेल्या पाहणीत 7 तालुक्यांमध्ये 352 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे। पाताळगंगा, बाळगंगा आणि भोगावती या प्रमुख नद्या पावसाळ्यात उग्र रूप धारण करतात। याच पार्श्वभूमीवर पेंड तालुक्यातील 42 गावांमध्ये गंभीर पूर स्थिती निर्माण झाली। यासाठी 45 जणांची टीम मदतीसाठी तैनात करण्यात आली। अवकाळी पावसाने ग्रामीण भागात शेतीपूरक असलेल्या वीटभट्टी व्यावसायिकांचं आणि या वीटभट्टीवर काम करणाऱ्या शेकडो आदिवासींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। भाजण्याच्या तयारीत असलेल्या आणि तयार करून ठेवलेल्या कच्च्या मातीच्या विटा अवकाळी पावसाने विरघळल्या आहेत। मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। त्यानंतर वळवाचाही पाऊस पडला, त्यामुळे ठिकठिकाणी आता धबधबे वाहू लागलेत। उन्हाळी पर्यटनासाठी असलेल्या अनेकांना त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता आला। ताम्हिणी घाट, सुधागड व इतर डोंगराळ भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हे धबधबे वाहताना दिसतात। जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ, फैजपूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली। पावसामुळे तापमानात मोठी घट झाली आहे। वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला। निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। हवाई मार्गाने तो परराज्यात पळून जाऊ नये यासाठी ही नोटीस जारी करण्यात आली। आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी फरार असताना वापरलेली तिसरी आलिशान कार जप्त करण्यात आली आहे। बावधान पोलिसांनी ही कार जप्त केली। मावळातील पवनानगरमध्ये राजेंद्र हगवणे लपून बसलेल्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापा टाकलाय। ज्या फार्म हाऊसवर हगवणे मुक्कामी होता त्या फार्म हाऊसची पोलिसांनी कसून तपासणी केली। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येते। राज्यातील महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढच होतीये, मात्र याकडे त्यांचं लक्ष नाही। मग त्यांच्याकडे हे पद का असावं असा सवाल काँग्रेसचे प्रदेशात प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केलाय। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर आणखी एक कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच राजेंद्र हगवणेचे बँकेतील लॉकर सील केल्याची माहिती पोलिसांनी दिली। वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात कसपटे कुटुंबियांना धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी निलेश चव्हाण तसेच शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलाय। या प्रस्तावावर वरिष्ठ पातळीवर सुनावणी होईल। त्यानंतर वैध कारण आढळून आल्यास संबंधितांचा शस्त्र परवाना रद्द होणार आहे। अंजली दमानिया यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबाबत केलेले आरोप हे नाकारता येत नाहीत। जालिंदर सुपेकर यांची पार्श्वभूमी पाहता त्यांनी आपल्या पदाचा कायम गैरवापर केल्याचा आरोप वादग्रस्त इथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी केला। ठाकरे बंधू एकत्र येणार हा व्यापार किंवा व्यवहार नाही। एकत्र येण्यासाठी लवकरच चर्चा होईल, योग्य वेळी चित्र स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली। मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत संजय राऊतांनी संकेत दिलेत, मात्र संजय राऊत असेपर्यंत त्या पक्षात कोणीही जाणार नाही आणि पक्षाला उभारीही मिळणार नाही अशी टीका सुजय विखेंनी केली। रुपाली चाकणकरांना स्वतःवर गर्व आलाय। चाकणकरांना पदावर ठेवून अजित पवार महाराष्ट्राच्या जनतेचा रोष ओढावून घेत आहेत अशी टीका रोहिणी खडसेंनी केली आहे। चाकणकरांना पदावरून पायउतार करा, अन्यथा तुमचा पक्ष चिल्लर व्हायला वेळ लागणार नाही असंही खडसे म्हणाले।
साताऱ्यात शरद पवार गटाला खिंडार पडलंय. सत्यजित पाटणकर यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. खासदार उदयनराजे भोसलेही सत्यजित पाटणकर यांना भाजपमध्ये घेण्यासाठी आग्रही आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 3 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. रविवारी रात्री त्यांचे नागपूर येथे आगमन होईल. सोमवार ते नागपूर असतील तथा नांदेड येथील कार्यक्रमांना देखील ते उपस्थित राहणार आहेत. तर मंगळवारी त्यांचा मुंबईत कार्यक्रम आहेत. मंगळवारी मुंबईतील कार्यक्रम आटोपल्यानंतर शहा दुपारी दिल्लीला रवाना होतील. अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित निळवंडे धरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. कालव्यातून सोडलेलं पाणी दुष्काळग्रस्त भागातील गावागावात पोहोचलंय. त्यामुळे चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या नागरिकांचा पाणी पाहिल्यानंतर आनंद गगनात मावत नव्हता. नागरिकांनी जलपूजन करत आनंद साजरा केला. जळगावातील 16 अविकसित मार्केटमधील गाळेधारकांनी आमदार सुरेश भोळे यांची भेट घेत समस्यांचा पाढा वाचला. यावेळी रेडी रेकनर दरामध्ये भाडे आकारणी न करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली. सुविधा द्या अन्यथा रेडी रेकनर प्रमाणे भाडे लावू नका अशी मागणी त्यांनी सुरेश भोळेंकडे केली. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील पोकेटोला मानेकसा येथील वाघ नदीत बुडून दोघांचा मृत्यू झालाय. अंघोळीसाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्ग हा घनदाट जंगलाचा मार्ग आहे. मात्र असं असलं तरीही या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. अशातच भली मोठी घोरपड कीटक खाण्यासाठी रस्त्यावर आली होती. मात्र अज्ञात वाहनाच्या धडकेत तिचा मृत्यू झालाय. या मार्गावर वारंवार ही घटना होत असल्यानं वन्यप्रेमींनी या ठिकाणी वन्यजीव आवागमन उपाययोजना करण्याची मागणी केली. श्री क्षेत्र देहू येथील अभंग गाथा वनात वृक्षदायी प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी स्वदेशी वृक्षांची लागवड करण्यात आली. कीर्तनकार श्री बंडादादा कराडकर यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75 वृक्ष तर हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त 65 वृक्ष लावण्यात आले. दौंड तालुक्यातील केडगावमध्ये भर पावसात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं एका शेतकऱ्याच्या डोक्यात कोयत्यानं हल्ला केला. त्यानंतर त्यांच्या घरातील 2 तोळ सोनं आणि काही रोकड लंपास केली. चंद्रपूरच्या चांदा फोर्ट ते नागवीड रेल्वे मार्गावरील केळझर मूल मारोडा येथे रेल्वे मार्गावर दरभंगा एक्सप्रेसच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू झालाय. रेल्वे रूळ ओलांडताना ट्रेनची धडक बसल्यानं जागीच अस्वलाचा मृत्यू झाला. कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावाला सैनिकांची परंपरा आहे. देशाच्या रक्षणासाठी शत्रूशी लढता लढता वीरगती प्राप्त झालेल्या शिवापूर गावातील भारतीय सेनेतील 10 शहीद सुपुत्रांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिवापूर येथे रणस्तंभ उभारण्यात आला. यावेळी शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. या रणस्तंभाचं उद्घाटन कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. देशासाठी प्राणाचं बलिदान देणाऱ्या या वीरपुत्रांना सलामी देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि कुडाळ तहसीलदार, माजी सैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नव्याने उभारण्यात आलेल्या राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्यासह किल्ले सिंधुदुर्ग आणि मालवण शहर पाहण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 1 लाखांहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात रानटी कुत्र्याच्या हल्ल्यातून पिता पुत्रांची काळविटाचा जीव वाचवलाय. काळवीट जखमी झाल्यानं लक्षात येताच त्याची उपचारासाठी काळविटाला पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. नागपुरात आज UPSCची परीक्षा पार पडणार आहे. 34 उपकेंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असून 11,000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. धाराशिवचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. दर्शनावेळी तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी त्यांचं स्वागत केलं. गोंदिया जिल्ह्यात मागील वर्षापासून गुन्हेगारी प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोंदियात महत्त्वाच्या ठिकाणी पेट्रोलिंगमध्ये वाढ करण्यात आली. मनमाडसह देशभरातील जवळपास 1.5 लाख रेल्वे कुलींवर आता उपासमारीची वेळ आली आहे. रेल्वे प्रशासनानं प्रवाशांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्यानं कुली संकटात सापडले.
साताऱ्यातील यवतेश्वर कास पठारावरील दुर्घटना टाळण्यासाठी सातारा पोलीस ॲक्शन मोडवर आलेत. कास मार्गावरील पठारांवर पोलिसांनी चर खणली आहे. हुल्लडबाज पर्यटकांना पठारावर जाण्यापासून आळा घालण्यासाठी सातारा पोलिसांनी ही नामी शक्कल लढवली. साताऱ्यातील यवतेश्वर कास पठारावरील दुर्घटना टाळण्यासाठी सातारा पोलीस ॲक्शन मोडवर आले. कास मार्गावरील पठारांवर पोलिसांनी चर खणली आहे. हुल्लडबाज पर्यटकांना पठारावर जाण्यापासून आळा घालण्यासाठी सातारा पोलिसांनी ही नामी शक्कल लढवली. तर अकोला भागात अवकाळी पाऊस पडला आणि या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्याचबरोबर जनजीवन देखील विस्कळीत झाले. मागील 4 वर्षापासून महाड रायगड रस्त्याचं काम अपूर्ण आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागतो. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी कामाची पाहणी करत कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला चांगलंच धारेवर धरलं. कामात दिरंगाई झाल्यास प्रतिदिन दंड लावण्याचे आदेशही देण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात मागील 3 वर्षापासून धुमाकूळ घालणाऱ्या रानटी हत्तीच्या कळपातील 2 हत्तींनी गडचिरोली शहरात प्रवेश केल्यानं खळबळ उडाली. हायवेवर रानटी हत्तींचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. पावसाच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक देण्यात आलंय. यावेळी तहसीलदारांनी स्वतः स्पीड बोट चालवली. जगबुडी नदीत महापूर आणि बचाव कार्याचं थरारक प्रात्यक्षिकही देण्यात आलंय. त्यासह स्पीड बोट, लाईफ जॅकेटद्वारे बचावाचे धडे देखील देण्यात आले. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता ऑनलाईन पद्धतीने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समितीमार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आले. जास्तीत जास्त भाविकांना पांडुरंगाचं पददर्शन घेता यावं यासाठी ऑनलाईन दर्शन पास बुकिंग संख्येत आणि वेळेत वाढ करण्यात आली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी भाविकांकडून अवघ्या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल 2,06,26,000चं दान करण्यात आले. उन्हाळी सुट्ट्यांमुळे लाखो भक्तांनी देवीकडे भरभरून दान अर्पण केलं. मुंबई महानगर प्रदेशाला ग्रोथ हब म्हणून विकसित करून 2047 पर्यंत $1.5 मिलियन अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विशेष वित्तीय मदतीची अपेक्षा केली आहे. त्याचबरोबर 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी केंद्राकडे मदतीची याचना केली. राज्यात अनेक ठिकाणी बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये असे डॉक्टर अधिक प्रमाणात असल्याचं उघड झालंय. त्यामुळे आता डॉक्टर अधिकृत आहेत की नाही हे QR कोड स्कॅन करून समजणार आहे. त्यासाठी मेडिकल असोसिएशनकडून एक कोड दिला जाणार आहे. बीडच्या माजलगाव शहरात मंत्री संजय शिरसाटांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजय शिरसाटांची तुफान फटकेबाजीही पाहायला मिळाली. चौथ्या वेळेस मंत्री झालो तेव्हा विश्वास बसत नव्हता, रात्रभर झोपलो नाही असंही संजय शिरसाट म्हणाले. धुळ्यातील देवपूर पोलिसांनी कुख्यात गुंडाची धिंड काढली आहे. देवपूर परिसरातील कुख्यात गुंड नरेश गवळीसह 3घांची पोलिसांनी धिंड काढली. यावेळी चोरट्यांची धिंड पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिसांनी गुटखा विरोधी कारवाई करत माना फाट्यावर एका इसमाला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून एकूण 8 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. बुलढाण्यात भरधाव कारनं टेम्पोला जोरदार धडक दिली. यामध्ये कारमधील 4 गंभीर जखमी झालेत, तर टेम्पोतील सर्व नागरिक सुखरूप आहेत. मात्र कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इंदापुरात पिस्तूलमधून सुटलेल्या गोळीने एक जण जखमी झालाय. सुधीर महाडिक देशमुख असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर इंदापूर पोलीस ठाण्यात 4 गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरामध्ये जुन्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. कबीरनगरमधील ही घटना असून सातारा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर एक आरोपी अजूनही फरार आहे. येवल्याच्या महालखेडा भागात एका तरुणाची दगडानं ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून 2 आरोपींना अटक केली आहे. पूर्व वैमनस्यातून दोघांनी हत्या केल्याचं उघड झालं.